नमस्कार मित्रांनो चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेचा जो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे त्याचे जे 1,500 रुपये आहेत ते कोणत्या महिलांना मिळाले आणि कोणत्या महिलांना ते मिळाले नाही, म्हणजे असं काही आहे का की काही महिलांना मिळाले काही महिलांना मिळाले नाही? तर बिलकुल असं नाही। कोणत्याच महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नाही। म्हणजे आता फेब्रुवारी निघून गेलेला आहे, मार्च आलेला आहे, पण अजून कोणत्याही महिलांना त्याचे पैसे मिळालेले नाहीत। म्हणजे काही असं नाही आहे की या महिलांना मिळाले त्या महिलांना मिळाले, असं काही नाही आहे। कोणत्याच महिलांना ते मिळालेले नाही आहेत। आता हे पैसे जे मिळाले नाही, कोणत्याच महिलांना फेब्रुवारीचा जो हप्ता मिळाला नाही, त्याचं नेमकी कारण काय आहे? का बरं ते मिळाले नाही? काय घडलं की ते पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही? तुम्हाला माहिती असेल की 21-22 तारखेलाच 21-22 फेब्रुवारीलाच त्याचं जे बजेट होतं 3,500 करोड रुपये जे होते ते महिला व बाल विकास विभागाकडे त्यांना मिळालेले होते। त्याच्यामुळे त्याच्यानंतर म्हणजे सरकारतर्फे सुद्धा असं सांगण्यात येत होतं की 23 तारखेला, 25 तारखेला, 27 तारखेला कोणत्या तरी या तारखांपैकी कोणत्या तरी तारखेला महिलांच्या खात्यांमध्ये 1,500 रुपये जमा होतील। पण तसं काही घडलेलं नाही। फेब्रुवारी निघून गेला, मार्च सुरू झालेला आहे, पण महिलांच्या खात्यांमध्ये पैसे मिळाले नाही। आता नेमके याचं कारण काय आहे? का बरं फेब्रुवारीचा जो 1,500 रुपये आहे, फेब्रुवारीचा हप्ता आहे, तो महिलांच्या खात्यामध्ये आला नाही? तर त्याचं एक कारण काय जे सांगितलं जात आहे, महिला व बाल विकास विभाग जे आहे त्यांच्याकडून काय सांगितलं जात आहे की जी पुनर्तपासणी चालू आहे, जी स्क्रुटिनी चालू आहे जी अर्जांची, ती शेवटच्या टप्प्यात आलेली आहे। आणि त्याच्यात सर्वात जी महत्त्वाची जी तपासणी चालू आहे ती म्हणजे 4 चाकी गाड्या। ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी गाडी असेल, त्यांच्या नावावर असेल, त्याची सर्वात जास्त स्क्रुटिनी चालू आहे आणि ती शेवटच्या टप्प्यात आलेली आहे। त्याच्यामुळे एकदा की ही पुनर्तपासणी झाली त्याच्यानंतर लवकरच मार्चमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे जे फेब्रुवारीचा हप्ता असेल तो महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल। आता अजून दुसरं जे कारण त्याचं काय सांगितलं जात आहे ते बघा। त्याचं 10 मार्चला काय महाराष्ट्र सरकारचं बजेट सादर होणार आहे। आणि या बजेटच्या आधी, या बजेट सादर होण्याच्या आधीच फेब्रुवारी मार्च हे दोघांचे म्हणजे फेब्रुवारी मार्च दोन्हीचे मिळून 3,000 रुपये महिलांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येतील। तर असं का बरं करण्यात येणार आहे बघा? कारण जसं सरकारने निवडणूक जेव्हा लढवली गेली तेव्हा सांगितलं होतं की 1,500चे 2,100 रुपये करण्यात येतील। आणि जेव्हा बजेट सादर होणार आहे 10 मार्चला, त्या बजेटमध्ये सुद्धा मग सरकारचा प्रयत्न असा दिसून येत आहे की 1,500चे 2,100 करण्यात येतील। त्याच्यामुळेच 1,500चे जे 2,100 असतील ते करण्याच्या आधी म्हणजे एप्रिलपासून अशा शक्यता दिसत आहे की 1,500चे 2,100 होतील। पण त्याच्या आधीच मार्च आणि फेब्रुवारी या दोघांचे मिळून जे पैसे असतील ते 1,500 रुपये, 1,500 रुपये, 3,000 रुपये असं महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न दिसत आहे। त्याच्यामुळेच महिला व बाल विकास विभागाकडून जी माहिती समोर येत आहे ती पण अशीच माहिती समोर येत आहे की 10 मार्चच्या आधी 1,500 रुपये फेब्रुवारीचे, 1,500 रुपये मार्च असे दोन्ही मिळून 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील। आणि 10 मार्चच्या नंतर जे बजेट येईल त्या बजेटमध्ये मग 1,500चे 2,100 करण्याचा प्रयत्न सरकारचा दिसून येत आहे। त्याच्यामुळे ज्या महिला खरंच यासाठी पात्र आहेत त्या पूर्ण अटींमध्ये बसतात, म्हणजे ज्या अटी त्यांनी सांगितलेल्या आहेत की 4 चाकी गाडी नसली पाहिजे, उत्पन्न जे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसलं पाहिजे, अजून ज्या काही अटी सांगितल्या त्या अटींमध्ये ज्या महिला बसतात त्यांनी बिलकुल काळजी करण्याची गरज नाही। कारण ह्याचे पैसे त्यांना आलेले नाही आहेत लाडक्या बहीण योजनेचे फेब्रुवारीचे, ते फेब्रुवारी मार्च असे दोन्ही मिळून 3,000 रुपये त्यांच्या खात्यांमध्ये ते येणार आहेत, अशीच माहिती सरकारकडून सांगण्यात येत आहे। आता ज्या महिला या अटींमध्ये बसत नाहीत त्यांना मात्र मग ते पैसे येण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण सरकार याच्यामध्ये आता सिरियस झालेलं दिसत आहे। त्याची जी तपासणी आहे ती सिरियसली चालू आहे। त्याच्यामुळे ज्या महिला याच्या अटींमध्ये बसणार नाहीत त्यांना आता पैसे मिळण्याची शक्यता कमीच आहे। तसंही सरकारला आता 1,500चे 2,100 करायचे आहे। आता 1,500चे 2,100 करायचे म्हणजे त्यांना नक्कीच पुनर्तपासणी व्यवस्थित करावी लागणार, कारण एवढे पैसे सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये टाकायचे तर ते सगळ्या महिलांसाठी टाकणं शक्य नाही। त्याच्यामुळे ही पुनर्तपासणी जी चालू आहे ती चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि ती सिरियसलीच त्यामुळे ती त्यांनी सरकारने चालू केलेली आहे। ज्या महिला यासाठी खरंच पात्र आहेत त्यांनी कुठली काळजी करण्याची गरज नाही, त्यांच्या खात्यांमध्ये ते पैसे येऊन जातील। जे फेब्रुवारी मार्चचा जो दोन्ही मिळून 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये नक्कीच येऊन जातील।